नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण बावची या गावामध्ये आलेलो आहे. शेतकरी तांबोळी साहेब यांच्या प्लॉटवरती. तर हळद या पिकासाठी आपण बायोड्रीमचे ट्रीटमेंट दिली होती. तर 5 ते 6-7 महिने पाऊस झालेला आहे. तर साहिल दादा, तुम्ही हळद या पिकासाठी आपलं बायोड्रीमचे आळवणी फवारणी तुम्ही वापरली, तर तुम्हाला काय अनुभव आला, कसं पीक आलं? पहिलंच पीक आमचं, हा त्यामुळे आम्हाला भरघोस यश मिळालं. हा आणि त्यात पहिल्यांदा केल्यामुळे साहेबांचं सहकार्य लाभलं. तू बोली का? बरं, पिकामध्ये तुम्हाला किती आळवण्या, किती फवारणी केल्या? तरी एक चार फवारण्या, हा 4 आळवण्या केल्या. बरं, रासायनिक खत तुम्ही किती वापरलं, काय केलं? रासायनिक खत वापरलेलं नाही. म्हणजे किती प्रमाण कमी आलं तुमचं, किती प्रमाणात वापरलं? प्रमाण कमी आलंय रासायनिक खत वापरायचं. 25%. 25% रासायनिक खत आणि आपले 4 फवारणी 4 आळवण्या केल्या. तर तुमच्या इथं भरपूर हळद आहेत, पण हळद अशी तुम्हाला जाणवली का? नाही. ह्या टप्प्यात कुठं नाही. या टप्प्यात 25-30 एकरात हा या आपल्या अजिबात नाही. हळद नाही. म्हणजे बघू शकता की तुम्ही गड्डा, म्हणजे एका गड्ड्याला कमीत कमी तुमचे 3 किलो हळद इथं एका गड्ड्याला पडलेलं आहे. आणि सांगण्याची तुम्हाला एवढंच दावा आहे की जी गर आहे, ही गर एक नंबर झालेली आहे. आणि बघायला गेलं ह्या फणी मधलं जे हळकून आहे, ही गर तुमची एक नंबर झालेली आहे. आणि कुठलाही प्लॉट तुम्ही बघू शकता, खणणारी लोक काय म्हणत होती, कापणारी बघून गेली. हा. आणि आम्हाला म्हटले आम्ही खांदा आम्हाला द्या. हा. मग ती कापाय आल्यावरच ती म्हणायला लागली 4 दिवसांनी येतो असं करत आम्हाला टोलिवलं. हा आणि ते आम्ही दुसरी सांगितली. हा. दुसरी आली आणि पहिली आली चौघजण. मग ती बघितल्यावर जरा खांदली, बघितल्यावर ती मागे गेली. हा. म्हणजे आम्हाला काही जमणार नाही हा. खांदायला, दुसरी सांगा. मग आम्ही सकाळी दुसरी माणसं सांगितली. हा. तिने 2 साऱ्या काढल्या. हा पण म्हटले एवढंच आम्हाला परवडत नाही, अजून पैसे वाढवून द्यायला. सांगण्याचं इथं एकच आहे, तुम्ही रिझल्ट बघू शकता की एका गड्डा नव्हता, एकदा 2दा टिकाव मारायला लागायचं तेव्हा गड्डा निघायचा. तुम्ही आम्हाला खाल्ला होता, आम्ही बाद झालो. म्हणजे बघा तुम्ही इकडे पूर्ण इकडे मागेपर्यंत गड्डा केवढा मोठा झालेला आहे, अप्रतिम असा आणि एकसारखा. आणि तुमची जी तुमच्या गऱ्याची साईज आहे ही झालेली आहे. आणि तुम्ही आता तुमच्या शेजारी सगळं हळद काढायचं, तर किती हळद निघाली? आम्हाला ही तोडून असताना म्हटले हा तुम्ही दुसऱ्या बायका सांगा, ही आम्हाला काही जमणार नाही. म्हणजे बघायला गेलं शेतकरी बांधवांनो की इतका पाऊस होऊन अप्रतिम असा आमच्या गावामध्ये हळदीचा प्लॉट झालेला आहे. आणि बघायला गेलं तर 20 गुंठ्यामध्ये 4-5 क्विंटॉली हळद निघती गुंठ्याला. 14 गुंठ आहे. हा 14 गुंठ यांचं रान आहे. गुंठ्याला सरासरी 70-80-60 किलो हळद निघती. पण यांचं म्हणणं आहे की गुंठ्याला क्विंटल पेक्षा वर हळद इथं निघणार आहे. 100% निघणार. हा म्हणजे तुमचाही अनुभव आहे, तुम्ही बरेच वर्ष हळद करता. 100% हळद निघणार. हा. 100% तुमचे ते औषध नाही. हा एक मी सोडले औषध तुमचं, हा 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 त्यामुळे 100% हळद निघणार, काय अडचण नाही. म्हणजे गुंठ्याला किती हळद निघती? तुमच्याला मी तर काढले, चिंता काढल्या. हा पण खर्च किती करत होता? अपाट खर्च करत होता. आपण करत होतो, पण तेव्हा तुमचं औषध नाही आलं हा त्यावेळेला तुमचं हे नव्हतं, म्हणजे खर्च कमी आला. खर्च कमी आला तुमचं. ते म्हणजे शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे हा. की रासायनिक खर्चाचा किंवा अदर खर्च जास्त करून उपयोग नाही रासायनिक. हा काय काय बायोड्रिप एक नंबर काम आहे. हा आता तुम्ही एक ह्या बारकाईने शेतकरी बांधवांना बघू शकता की इथं कुठेही कूज लागलेला नाही. 6-7 महिने पाऊस आहे, तुम्ही एखादा गड्डा फोडून दावा मातीचा, आपटून दावा, कूज कुठं आहे का? तुम्ही बघू शकता इथं की कशा पद्धतीमध्ये गड्डा झालेला आहे आणि कोणतीही कूज नाही. काय सुखूच नाही. बर, तुम्ही औषध बाहेरचं कुठलं वापरलंय का आपलं सोडून? नाही. म्हणजे कुठलाही गड्डा तुम्ही फोडू शकता. 2.5-3 किलो माल एका गड्ड्याला आहे, म्हणजे कुठेही कूज नाही. कुठेही कुज नाही. आणि एक नंबर माल आहे सगळा. तुम्ही बघू शकता की ह्यामध्ये गर कशी झालेली आहे, म्हणजे कोणताही गड्डा काढला की गर एक नंबर झालेली आहे आणि कूज नाही. का तर शेतकऱ्यांचं नुकसान इथंच होतं की हळदीला कूज भरपूर प्रमाणात लागतील, माल क्वालिटी निघत नाही किंवा मालाला फटका बसतो. तर बायोड्रीम्स तुम्ही औषध वापरलं, ऑर्गॅनिक शेती करायला चालू केली आणि हळद हे पीक तुम्ही पहिल्यांदाच केलं. होय, होय.
बघायला गेलं तर पहिल्यांदाच गेलं तर हळद अशी अप्रतिम अशी हळद आलेली आहे. अनुभव नाही त्याची काय नाही हा तुमचा अनुभव आहे. हा. आणि इकडे डॉक्टर आम्ही म्हणजे तुम्ही ऑर्गॅनिक शेती करायला गेला आणि एक शेतकऱ्या पुढं एक चांगला मोठा एक आदर्श आणि एक उत्पन्न चांगलं काढलं काढले. तर आमच्या बायोड्रीम परिवाराकडनं तुम्हाला असं उत्पन्न वाढत जाऊ आणि ऑर्गॅनिक शेती तुम्ही करायला चालू केली, बायोड्रीमच्या फवारणी वापरल्या तर तुम्हाला असंच यश वाढत जाऊ